दसरा झाला की आमच्या यांना आठवण झाली की बरेच दिवस झालं नॉनव्हेज खाल्लं नाही, आज काहीतरी वेगळं बनव. भरपूर दिवस झाले खाऊन. तर चला म्हटलं आज त्यांचीच फरमाईश होते पूर्ण करूयात. आधी कणिक वगैरे मी भिजवून ठेवली, त्यानंतर मला अंडा करी बनवायची होती तर त्याचीच इथे तयारी करायला घेतली होती. तर इथे खोबरं वगैरे बारीक कट करून घेतलं. आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटले की आमच्यामध्ये ना ग्रेव्हीच्या भाज्या खाल्ल्या जात नाही, त्यामुळे मी बनवत नाही. जेवढ्या साध्या पद्धतीने बनवल्यात ना तेवढ्या आवडीने खाल्ल्या जातात, त्यामुळे मी एकदम तशी बनवते. आता याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर मस्त अशी मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घेतली होती. थोडंसं पाणी त्यात ॲड केलं होतं. छान असं मस्त मसाला करून घेतला. त्यानंतर जे घरातले आपले बेसिक मसाले असतात ना ते त्यात टाकले होते. तर धना पावडर, थोडासा अंडा करीचा मसाला, काळं तिखट, हळद असे सगळे मसाले टाकून मस्त असं तेलामध्ये मस्त फ्राय करून घेतले. त्यानंतर जे अंडे उकडले होते ना ते त्यात टाकले होते खूप, आणि गरम पाणी त्यात थोडंसं ॲड केलं होतं, त्यामुळे भाजी खूप छान होते. तर मस्त अशी अंडा करी तयार झाली होती. आता माझ्याकडून ना नेमकी ती क्लिप डिलीट झाली, त्यामुळे तुम्हाला दाखवता आली नाही. सो नेक्स्ट टाईम केली ना मी नक्की दाखवेन. त्यानंतर इथे मस्त गरमागरम चपात्या वगैरे करून घेतल्या. दुपारी जेवल्यानंतर थोडासा डोळा लागला तर उठून बघते तर हा एवढा पसारा पडला होता. आता व्हिडिओमध्ये जेवढी स्पीड दिसते ना तेवढ्या स्पीडने जर आपली कामं झाली असते तर किती बरं झालं असतं ना, पण ते शक्य नाही. चला असो. त्यानंतर यांना शॉपवर जायचं होतं तर मस्त असा गरमागरम चहा करून दिला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय.